दंडवत हो. लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 29. भगता भेटी. भगता भेटी म्हणजे स्वामींचा जो भक्त होता त्या भक्ताची भेटगाठ घेणे. ओरंगळ प्रदेशी एकी गावी गोसावी यांची अवस्थान. गोसावी नगरांतू पाणी पात्र केले, तळा आरोगण केली, पाडी पिंपळ येथे आसन झाले. तव ब्राह्मणो एकू संध्या वंदनाशी आले. ओरंग प्रदेश म्हणजे ओरंगल देश म्हणजे आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणा. त्या गावात स्वामींचं अवस्थान झालं म्हणजे मुक्काम झालं. गोसावी नगरा अंतू पाणी पात्र केले. तिथं गेल्यानंतर स्वामींना पाणी विनी पिले, पाण्याची स्वीकार केला, तळा आरोगणा केली. मग त्या पात्रामध्ये आंघोळ पाणी केल्यानंतर सर्व केल्यानंतर त्या तळाच्या काठावर जेवण केलं. त्या नदीच्या काठाच्या बाजूला एक पिंपळाचं झाड होतं काठावर, तेथे आसन झाले. त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन निवांत बसले. तव ब्राह्मणो एकू संध्या वंदनाशी आले. तर एक ब्राह्मण संध्याकाळ वंदनासाठी आले. मग त्यांचा काही नियम असेल, कोण्या मंदिरात जाणे, संध्या वंदन करणे, सर्व करणे, तर तो नियम करायसाठी संध्या वंदनाशी आले. संध्या केली किंवा दुसरा अर्थ निघते संध्या वंदनाशी आले. प्रातःकाळ विधीशी जातो आपण, तसं संध्याकाळ विधीसाठीच गेला असेल तर ते विधी तो निपटून आला. संध्या केली तव गोसावी अंते देखिले. त्यानं तिथं श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना पाहिलं. मग गोसावी दंडवत घातले, श्रीचरणाशी लागले. मग त्यांनी स्वामींना दंडवत घातले, स्वामींच्या श्रीचरणास लागला. मग म्हणितले जी जी गोसावी यांचे बिढार कोणी ठाई. मग स्वामींना त्यांनी विचारलं ब्राह्मणानं, जी जी बिढार म्हणजे तुमचं मुक्काम, तुमचं बिढार कुठं आहे, तुम्ही कुठं राहता. सर्वज्ञे म्हणितले आता की जेल. मग गोसावी यांची आरोग्याने विनविले. स्वामींनी सांगितलं आता की जेल म्हणजे आता जिथं आम्ही आहे तेच आमचं बिढार आहे. म्हणजे नदीच्या काठावर पिंपळाच्या झाडाखाली तिथं आम्ही बसलो आहे, तिथंच आमचं बिढार आहे, तिथंच मुक्काम आहे. मग गोसावी यांची आरोग्याने विनविले. गोसावी यांची बीजे करावयाची प्रवृत्ती. त्यानं मग गोसावी यांना विनंती केली की जी जी तुम्ही माझ्या घरी जेवणासाठी चला आणि घरापर्यंत या. गोसावी मा गोसावी ते याची विनवणी स्वीकारिली. सर्वज्ञांनी त्या ब्राह्मणाची विनंती स्वीकार केली. मग ठीक आहे बा, काही हरकत नाही, आम्ही येतो तुमच्या इथं, चला जेवणासाठी तुमच्या इथं येतो. तीही गोसावी यांची आसन घातले, श्रीचरणानं प्रक्षाळन केले. मग स्वामी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या ब्राह्मणानं स्वामींना चांगलं फर्स्ट क्लासपैकी आसन बनवलं. आसनावर स्वामी विराजमान झाले. मग बहिणी तेने म्हणितले. मग ब्राह्मण घरात गेला आणि आपल्या बहिणीला बोलावलं. ए गोसावी यांची दंडवत घाली, ती दंडवताशी आली. मग बहिणीला त्यांनी सांगितलं, अगं पा आपल्या इथं कोणी थोर पुरुष स्वामी आले आहे, त्यांना तू दंडवत घाल, त्यांना श्रीचरणास लाग. मग ती आली, तिनं स्वामींना दंडवत केला, पाया लागली. मग ताटे केले. हे झाल्यानंतर मग तिनं स्वामींना जेवण करायसाठी जेवणाचं पंचपक्वान्न चांगले जे काही घरात होते ते काही बाहेरून आणले आणि सर्व करून तिनं चांगलं तारेचं स्वामींसाठी ताट बनवलं. आरोगणा झाली, गुळळा झाला, विडा झाला. मग स्वामींची जेवण झालं.
जेवण झाल्यानंतर त्यांनी विडा घेतला, गुळणा केला, सर्व आटोपलं. मग तेने ब्राह्मणे गोसावी अंते विनविले, जीजी गोसावी तव येथ असती, तव गोसावी येथची आरोग्य करावी जी. त्या ब्राह्मणानं स्वामींना विनंती केली, जीजी स्वामीराया, आपण या ठिकाणी या गावात जोपर्यंत आहात तोपर्यंत दैनंदिनी भोजन माझ्या इथं स्वीकार करावे, माझ्या इथले आरोग्य तुम्ही घेत जा. उपरी पहुड स्वीकारावा, जीजी माझी बहीण गोसावी यांची सेवा करील. तुम्ही दिवसभर फिरा फारा, काही करा, कसं करा, पण सकाळ संध्याकाळ जेवणासाठी माझ्या या. जेवण झाल्यानंतर इथंच माझ्या इथं तुम्ही आराम करत जा, झोपत जा. माझी बहीण तुमची सेवा दास्य करीन, तुमचं जेवण खावण सर्व जे काही असेल ते सर्व पाहत जाईल. गोसावी अंती प्रवृत्ती, गोसावी त्याची विनविनी स्वीकारली. मग गोसावी यांनी काय केलं, त्यांची प्रवृत्ती झाली की बा ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांची मनोवृत्ती झाली की बा हा चांगला माणूस आहे म्हणते, मग काही दिवस थांबायला काही हरकत नाही. मग स्वामींनी आपलं विचार केला, मनोवृत्ती केली आणि त्याच्या घरी मुक्कामी थांबले. मातेने आपुले बहिणी ते म्हणितले, आओ तुवा गोसावी यांची बरवी सेवा श्रुता करावी. मग त्यानं आपल्या बहिणीला सांगितलं, म्हणे अगं ताई, तू हे स्वामी जे आहेत यांची दोन्ही टाईमली जेवणा खावण्याची पद्धतशीर व्यवस्था करत जाय आणि यांचं सेवा चांगली करत जाय, हे आपल्या इथं राहतील. मग उपरी वरी गोसावी अशी अवस्था न झाले. त्या घरात जो वरचा मजला होता, आता वरचे मजले म्हणजे याचे आहेत सिमेंटचे. पहिले वरचा मजला म्हटल्यानंतर लाकडाचे होते. जसं रिद्धपूरला पाचरोत बाबाचे इथं आहे, यक्षदेव बाबाचे इथं आहे, असं वरचा मजला म्हणजे तो लाकडाचा बनलेला. तर वरच्या मजल्यावर स्वामी अवस्थान झाले. मग उपरी वरी गोसावी यांची अवस्थान झाले. तो वरचा जो मजला होता तिथं स्वामींचं मुक्काम झालं, तिथं राहू लागले. पहुड झाला ते याची बहिणी गोसावी यांची सेवा श्रुतिका करीती, गोसावी ते तर राज्य करू लागले. पहुड झाला म्हणजे झोपेतून उठले. अशा प्रकारे स्वामी तिथं राहू लागले म्हणजे राज्य करू लागले. आणि त्या ब्राह्मणाची बहीण जी होती ते यथाशक्तीप्रमाणे जशी देवपुरुषच होते त्यांची सेवा दास्य करू लागली. त्यांना आंघोळ करायला पाणी देणे, जेवण देणे, भोजन देणे, पाणी देणे, त्याच्यानंतर त्यांची सेवा करणे, पाय दाबून देणे, पाय धुणे, अशी सर्व सेवा दास्य ते करू लागली. सेवा सुसुका करीती म्हणजे सर्व प्रकारची सेवा ते स्वामींची करू लागली. गोसावी ते तर राज्य करू लागले. राज्य करू लागले म्हणजे तिथं ते मुक्कामी झाले, तिथंच राज्य करू लागले. गोसावी उदयाची विहरणा बीजे करीती. गोसावी सकाळ झाली, सकाळी झोपेतून उठले की विहरणा बीजे करते, म्हणजे गावात फिरणे फारणे, इकडे तिकडे जाणे, जो काही त्यांचा प्रोग्राम असेल, कुठं कोणाला मार्गदर्शन करणे, काही करणे, कसं करणे, दिवसभर ते गावात विहरण करत होते म्हणजे फिरत होते. तवती गोसावी या कारणे उपहारो निफजवीत, आसन घालणे गोसावी यांची वाट पाहते असते. मग आता जोपर्यंत गोसावी येत नाही तोपर्यंत ते त्यांचं स्वामींचं जेवण खावण सर्व तयार करून म्हणजे पद्धतशीर सर्व व्यवस्था करून आसन घालून गोसावी यांची वाट पाहत असते. त्यांचं आसन विसन तयार करायचं, ताट करायचं, सर्व करायचं आणि स्वामींची वाट पाहायची की आता येतील मग येतील. त्यांची वाट ते पाहत होती. मग गोसावी विहरोने बीजे करीत आसनी उपविष्ट होती, ती गोसावी यांचे श्रीचरण प्रक्षाळीती. मग स्वामी तिकून आल्यानंतर तिथं जे आसन बनवलेलं होतं त्या आसनावर स्वामी विराजमान होत. श्रीचरण प्रक्षाळीती म्हणजे स्वामींचे पाय ते धूत होती,
साबणानं पाण्यानं जे काही त्यांचे त्या हिशोबानं पाय वगैरे स्वामींचे धुत होते. पूजा करीती ताट करीती, ते झाल्यानंतर त्यांचा पूजा अवसर सोहळा करायची. हार फुरं गडदंडा बांधून मनगट्या बांधून सर्व हे झाल्यानंतर आरोगणा होय हा सर्व साज शृंगार स्वामींना केल्यानंतर स्वामी जेवण करत होते. गुळुळा होय विडा होय मग आपण जेविती ते हे बहुत एक दिस राज्य केले. अशा प्रकारे गोसावी जेवण झाल्यानंतर गुळणा करायचे, विडा घ्यायचे, ते सर्व बाई द्यायची. महापौढ होय मग हे झाल्यानंतर पहुड होय म्हणजे झोपून जात. पहुड म्हणजे झोपणे आणि उपहुड म्हणजे उठणे, झोपून जात. ती झडकरी चरण स्नान करीती गोसावी अंशी निद्रा हे मग आपण जेविती. स्वामी झोपल्यानंतर चरण शाळण करीती म्हणजे स्वामींचे जे पाय आहे तेल तूप वगैरे काही लावून जे काही त्यांची जी व्यवस्था असेल त्यानं स्वामींचे पाय दाबत होते, पाय चापत होते. मग जसे जसे स्वामींचे पाय दाबत जाय तसे तसे स्वामींना झोप येऊन जायची. मग स्वामी झोपून जात. गोसावी अंशी निद्रा ए मग आपण जेविती ऐसे बहुत एक दिस राज्य केले. मग स्वामी झोपल्यानंतर मग ते जायची. बामण ते दोघं भाऊ जेवण करत, कधी तो असो नसो, हे झाल्यानंतर ते जेवण करायची आणि आपला आत्मा संतुष्ट करायची. अशा प्रकारे काही दिवस तिथं राज्य केले म्हणजे स्वामी तिच्या इथं राहिले. 10 कोटीची गोसावी यांची श्रीमूर्ती 10 कोटी ते बाईको लोकांच्या ठाई अनकुळता प्रतिकूळता उदासीनता ऐसे तिन्ही ठाये गोसावी स्वीकारिले. पा 10 कोटीची गोसावी यांची श्रीमूर्ती म्हणजे मोठी स्वामींची मूर्त जी खूप मोठी होती. त्याप्रमाणे 10 कोटीचे बायको मग त्या ब्राह्मणाचा जो धाकटा भाऊ, थोरला भाऊ म्हणजे थोरला म्हणजे मोठा, धाकटा म्हणजे लहान. त्या ब्राह्मणाचा जो धाकटा भाऊ होता म्हणजे लहान भाऊ होता त्याची बायको थोडी आगाऊ पिस्टन होती. त्याची त्या धाकट्या लहान भावाची बायको थोडी आगाऊ होती. हां, लोकांचा ठाई अनकुळता प्रतिकूळता उदासीनता, ते लोकाईले एकाचं 2, 2चे 3 सांगायला लागली. पाहावं माया नवऱ्याची बहीण आहे, तो माणूस राहते घरात आणि ते असं तसं इल्लाले बिल्ला काही ना काही एकाचे 2 लोकाईले सांगायला लागले. त्याच्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये थोडीशी अनुकूलता म्हणजे उदासीनता प्रसन्न व्हायला लागले. दिसायला राग यायला लागला. खरं म्हणते बाई हिची नणद आहे ते, हे जे म्हणून राहिले ते खरी गोष्ट असायला पाहिजे. एके तिन्ही ठाये गोसावी स्वीकारिले लोके अन्यथा ज्ञान भाऊ आदरिले. मग ते हितभर काकडे हातभर बी तो काही सांगे तो काही सांगे तो काही सांगे असं करता करता त्या बामणाले लोकांनी म्हणणं सुरू केलं की बा काही ना काही व्हॉट इज दिस आहे म्हणून. प्रतिकूळ लोक तो काही काही जन अपवादू बोलू लागले. गावातले सर्व लोक अपवादास्पद बोलायला लागले, विवादास्पद बोलायला लागले. कशाबद्दल? त्या बामणाच्या बहीण आणि स्वामीबद्दल काही चर्चासत्र गावात सुरू लागलं. आगाऊचे कामं घेणं ना देणं काही. मग तो ऐके ऐसा ते याची सोयरी धायरी म्हणित. मग सोयऱ्या दायऱ्यात रिश्तेदारात बी ते बोंब फैलवली आहे बाईनं. सोयरे दायरे रिश्तेदार बी थोडे नाराज व्हायला लागले. ते गोसावी 10 कोटी हेही 10 कोटी एक काही ऐसे नि ऐसे असे. गोसावी 10 कोटी हेही 10 कोटी. 10 कोटा म्हणजे लहान. स्वामी बी लहान वयाचे आहेत कारण त्यांनी वयस्तंभनी विद्या स्वीकार केलेली होती. ते यंगच दिसत बिलकुल. बाबा स्वामी बी वयानं लहानच आहेत.
आणि याची बहीण बी वयानं लहानच आहे. म्हणजे दोघांचं वयोमर्यादा मिळतं जुळतं होते. त्याच्यामुळे काही गडबड आहे. शंका कुशंका वाढत गेल्या. इथं काही ऐसे नाही ऐसे असे, इथं काही ना काही असं ना तसं काही ना काही बिकट कारभार आहे असे लोक म्हणायला लागले. ते हळूहळू तेने ऐकिले, मग ते या बुडा ते याचे या तोंडावरी बोलती. तो पहिले मागे ऐकत जाय, जाऊ द्या होते जा चालते जाय. तो कांडायनी करत जाय, तर मागे पुढे ऐकत जाय. तर त्यानं कांडायनी केली त्या गोष्टी, त्यानं लक्ष काही दिलं नाही ब्राह्मणानं. ते हळूहळू तेने ऐकिले, तर तो लोक जे सांगत तो चुपचाप धीरे धीरे ते ऐकत जाय, पण त्याच्यावर त्याने ॲक्शन काही घेतली नाही. मग ते या पुढा ते याच्या तोंडावरी बोलू तेने म्हणितले. तरी लोकांचे म्हणजे पराक्रम चालूच. मग डायरेक्ट त्याच्या तोंडावर म्हणणं सुरू केलं, तुही बहीण अशीन तुही बहीण अशीन, तोय बुवा असा, ते बुवा बी जवान आहेत, ते बाई बी जवान आहे, म्हणले का कसं होईन घरात, काय होईन कसं होईन. त्याच्या तोंडावर लोक गावातले आणि सोयरे दायरे त्याले म्हणू लागले, हे साच की लटिके आपला डोळा देखेन, ते दवा साच आणि काही म्हणून तेने पाहो आदरिले. मग बा त्याच्यावर डोळा ठेव, तो लक्ष ठेव. शेजारी पाजारी आणि रिश्तेदार म्हणाले, तू बहिणीवर आणि त्यांच्यावर लक्ष ठेव, हे असं असं आम्हाला असं वाटते. बहिणी ते म्हणितले, शिदोरी करी हो मी गावा एका जाईन. मग तो काय बोलला त्या लोकायले, हे तुम्ही सांगता ते खरं खोटं मला याच्याशी काही घेणं देणं नाही, पण मी माझ्या डोळ्यानं जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत मी याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. त्यानं ठरवलं की जो वेळेस मी माझ्या डोळ्यानं पाहिन काही, त्यावेळेस मी याच्यावर निर्णय घेईन. बहिणी ते म्हणितले, शिदोरी करी हो मी गावा एका जाईन. बहिणीला सांगलं, अगं बाई मला अर्जंट काम आहे, मी गावाला जाणार आहे सकाळी, तर तू मला शिदोरी तयार करून दे. मी गावाला चालली. तिनं काय केलं, शिदोरी गिदोरी आपली बांधून दिली, सगळी तयारी केली, कांदा मीठ मिरची शिदोरी जे असेल ते भावाला दिली, आणि भाऊ बाहेर गावाला जायसाठी निघाला. म्हणून गावा गेला मागू तो आला, असं सांगून गावाला जायसाठी निघून गेला आणि चुपचाप मागच्या दरवाज्यानं आला. ऐसे म्हणून जाळा रखे पहाव्या राहिला. घराच्या वर जे वावणं असते, पहिले वावणे होते, तर तो चुपचाप तिला सांगलं की मी बाहेर गावाला चाललो, आणि बाहेर गावाला जायचं नाटक केलं, आणि दुसऱ्या रस्त्यानं चुपचाप घरी आला आणि वर गेला, तर वावण्याजवळ बसला. तर याच्यात एकाचं मत आहे की तो वावण्याजवळ बसला, आणि दुसऱ्याचं मत आहे की तो खिडकीच्या बाजूला फटीजवळ बसला, खिडकीतून पाहायसाठी. हा, लपून बसला. आपण एकच समजायचं, म्हणजे दोन भाष्यकार दोन लिहितात. या लीळाचरित्रामध्ये लिहिलं आहे की तो खिडकीच्या फटीजवळ जाऊन बसला, आणि दुसऱ्या लीळाचरित्रात मी असं ऐकलं आहे की तो वर जाऊन छतावर वावण्याच्या जवळ बसला, की वावण्यातून सर्व दिसते. आखरी दोघांचा अर्थ हाच आहे की तो त्यांना दोघांना न दिसता चुपचाप येऊन तिथं लपून बसला. दोन्ही सारखं. हां, नाही पण आपल्याला विस्तार करणं जरुरी आहे ना, नाहीतर मी या लीळाचरित्र सांगितलं, तो वावण्याजवळ बसला, दुसरा कोणी भाष्यकार तुम्हाला सांगितलं तर तू म्हणताना बगाळे बाबांना आपल्याला तर सांगलं वावण्याजवळ बसला, आणि हे बुवाजी तर सांगतात खिडकीजवळ बसला. असं असं होऊ शकते. तव गोसावी पौढ स्वीकार ऐसे मागवता आला, ऐसे म्हणून जळा रखे पहाव्या राहिला. मग त्या दोघांच्या पाळावर तो राहिला,
आता खरं काय खोटं काय, दूध का दूध, पाणी का पाणी, हाच सूर्य हाच जयद्रथ. मी माझ्या डोळ्यानं पाहिन, त्याच्यानंतर मी निर्णय घेईन काय करायचं ते. आणि तो असा पाळावर बसला की आता जसं समजा कोणी शिकारी असते, तिकून ससा येईन, मांजर उंदरासाठी शिकारीसाठी बसते, कुत्रं मांजर बसते, तसं तो बिलकुल त्याच्या पत्यावर बिलकुल थांबला तिथं. तव गोसावी पौड स्वीकारिला. मग त्याच्यानंतर काय झालं, स्वामींनी पौड स्वीकारला म्हणजे स्वामी झोपले. ती गोसावी यांचे चरण सस्नान करीते होती. स्वामी झोपले, तिनं आपलं स्वामींचे पाय गी सेवा करणं, पुसणं पासणं, ओल्या कपड्यानं पुसणं, मालिश करणं, पायाले खालून असं घासणं, असं तिनं आपली प्रक्रिया जी दैनंदिनीची रोजची होती ती आपली सुरू केली. तैसेची गोसावी यांची निद्रा आली. मग ते पायाची मालिश चालू होती तर स्वामींना एकदम झोप लागली. ती ये श्री चरणावरी माता ठेवून निजेली होती. आता योगायोग पहा, तिनं पाय दाबता 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 तिचाही डोळा भारी पडला आणि त्या स्वामींच्या पायावर डोकं ठेवलं आणि ते तिथंच तिला झोप लागली. हे नवे काही उन खून चुकली, माहे रुसेले असती. हे बुजावीत असे गोसावी विनंती स्वीकरिती ना. गोसावी ऐसे करिता ती, ऐसे म्हणून खर्ग काढून आले. मग त्यानं काय विचार केला की स्वामींना जे काही म्हटलं असेल ते तिनं ऐकलं नसेल आणि हिनं स्वामींची विनंती ऐकली नसेल, म्हणून स्वामी रुसले आणि स्वामी चुपचाप झोपून राहिले. आणि मग हे बी नाराज झाली, म्हणून हिनं स्वामीच्या पायावर डोकं ठेवलं पण हिलेही झोप लागली. किंवा त्यानं काय अर्थ काढला की, पुन्हा घेतो तो शब्द, ते नवे काही ऊन खून चुकली. म्हणजे हे जे दिसून राहिलं झोपेल आहे हे खरं नाही आहे, हे काहीतरी खरं खोटं काहीतरी ऊन खून चुकली. म्हणजे हिची स्वामींची सेवा दास्य करायत हिच्याजून काहीतरी चुकी झाली. माते रुसले असती, तर हिची काहीतरी चुकी झाली अशी, म्हणून स्वामी रुसले, त्यांना राग आला, म्हणून ते तिच्याशी बोलत नाही, ते चुपचाप झोपले. आणि मग म्हणून हे बी रागाच्या भरात स्वामींच्या पायावर डोकं ठेवून झोपली नाही. हे वरून तर हे वास्तवात हे झोपली होती, पण याले वरून काय वाटे, हे विनंती करून राहिली, मस्का लावून राहिली, म्हणून हे पायावर डोकं ठेवून बसली आहे. हा, ऐसे म्हणून खर्ग काढून आले. मग तलवार म्हणा, याच्यात खर्गाचा याच्यात अर्थ दिला आहे त्यांनी, तीक्ष्णधार एक सुरा, तलवार बी म्हणू शकता तुम्ही, तर धारदार एक सुरा त्यांनी काखीत घेतला आणि तो तिथं आला. आणि गोसावी श्री मुकुटावरील पदरू श्री करे ऐसा करुणे फेडिला. तावा आला रागात टिकून, बिलकुल काखीमध्ये मस्त तीक्ष्ण धारदार अवजार, आणि आला ताव आणि धडकनं स्वामींच्या तोंडावर जे चादर झाकलेली होती ते धडकनं चादर जशी वडली. श्री मुकुटावरील पदरू श्री करे ऐसा करुनी फेडिला. झटक्यानं त्याच्या तोंडावर जो चादर होती ते जसा त्यानं काढून फेकला, ते याते कृपादृष्टी अवलोकुने दुसरे प्रेम उत्तम साधन होते ते संचरिले. जसं स्वामींच्या नजरेवर नजर पडली त्याला प्रेम संचार झाला स्वामींचा. स्वामींचा प्रेम संचार झाला
उत्तम साधन होते ते, कारण स्वामी उत्तम साधन होते. तर त्यांची नजर टाकल्याबरोबर त्याची स्वामींची जशी एक नजर झाली, यांना स्थिती झाली आणि यांना दुसरं प्रेम साधन भेटलं. ते संचरिले प्रेम संचार मात्रे, विकारो विकल्पू स्वभाव तिन्ही उच्छेदोनी गेले. तर जसा तो प्रेम संचार त्यांना झाला, कोणाला? ब्राह्मणाला. तर प्रेम संचार मात्रे म्हणजे नरमादीचं प्रेम संचार होते, काय होते, कसं होते, ही त्याच्या मनात कल्पना जी होती ते निष्पाप झाली. विकारो विकल्पो स्वभाव तिन्ही अच्छेदिनी गेले म्हणजे विकार विकल्प स्वभाव मात्रे हे तिन्ही जे आहेत माणसाच्या मनात, शंका कुशंका, ह्या तिन्हीच्या तिन्ही खट्ट त्याच्या मनातल्या निघून गेल्या. विकार विकल्प स्वभाव तिन्ही उच्छेदिनी गेले, ते तिन्हीचे तिन्ही त्याच्या दिमागातले निघून गेले. हातीचे खर्ग उसळूनी पर्रा पडिले. ते झाल्याबरोबर त्याच्या काकीत जे हत्यार होतं ते तडकनं जमिनीवर खाली पडलं. मग ते शेची गोसावी ते थोडी बीजे केले. मग त्या अवस्थेत स्वामी उठले आणि तिथून बाहेर गेले. सरसे भगतही निघाले. जसे स्वामी तिथून निघाले, हा ब्राह्मण जो आहे याला स्थिती झाली होती, हा त्याच्या मागे निघाला. कोणाच्या मागे? स्वामीच्या मागे. एलाडे पैलाडे गाव गोसावी एका गावी बीजे केले. तिथून गेल्यानंतर ऐलाडी पैलाडी गाव गोसावी एका गावी बीजे केले म्हणजे त्या गावाच्या पलीकडच्या गावात एलाडे पैलाडे म्हणजे दोन्ही गावाच्या मधात नदी होती. जसं लायना नांदुरं मोठं नांदुरं मधात एक नदी आहे, तसं त्या दोन्ही गावाच्या मधात नदी होती. आणि ऐलाडे म्हणजे इकडे, पैलाडे म्हणजे तिकडे. तर स्वामी या गावातून त्या गावात जायला लागले. एकी गावी गोसावी ते आते भनितले भटो, हे पहिला गावी असेल मासा पाका हे तुम्हा दर्शन देईल. स्वामींनी म्हटलं, भक्तजना तुम्ही या गावातच थांबा, आम्ही त्या गावात जातो. त्या ब्राह्मणाला काय सांगलं? तुम्ही या गावातच थांबा, आम्ही त्या गावात जातो. ऐसे म्हणून बघता ते राविले. असं त्यांना सांगितलं, मासा पाखा हे तुम्हा दर्शन देईल. माझं चुकलं. भटोबासांना सांगलं स्वामींनी की तुम्ही त्याला भक्ताला सांगा की तुम्ही या गावात थांबा, आम्ही पलीकडच्या गावात चाललो. आणि मासा पाखा महिन्या 15 दिवसात आम्ही तुला भेटायला येत जाऊ. तू या गावात थांब, आम्ही त्या गावात जातो. आणि त्यांना सांगितलं, बा महिन्या 15 दिवसात आम्ही तुम्हाला भेटत जाऊ. असं भटोबाला सांगलं. त्यांना तुम्ही सांगा. भटोबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही या गावात थांबा, स्वामी आता पुढच्या गावात चालले आणि महिन्या 15 दिवसात तुम्हाला दर्शन द्यायसाठी स्वामी इथं येत जातील. हो का जी? तो भटोबाला म्हणे, हो खरी गोष्ट आहे जी. भटोबाचं हो जी. ऐसे म्हणून भगता ते राहाविले, ते तिये गावी राहिले, आपण गोसावी ते या गावा विजय केले. असं म्हटल्यानंतर ब्राह्मण जो आहे तो या गावात थांबला आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नदीच्या पलीकडे पुढच्या गावात गेले. तिये गोसावी यांची अवस्थान झाले. त्या गावात गेल्यानंतर गोसावी यांचं अवस्थान म्हणजे मुक्काम झालं. पलीकडच्या गावात गेल्यानंतर स्वामींचं मुक्काम झालं. तेथोनी भगताची गावीशी ब्राह्मणू एको प्रतिदिने कलकृतीशी ए भगत तिये गावीची
शिववरी येती मग ते असे पुसती हा भटो या गावी को पुरुष असती की गुरु गुरु वैख गौरवर्ण श्रीमूर्ती लंबकर्ण विशाळ नेत्र अजान बाहू. मग त्या गावातला जो एक ब्राह्मण होता तो दररोज भिक्षा मागायसाठी त्या गावातून या गावात येत जाय. मग त्यानं शिव पार केली आणि या गावात आला की हा नदीच्या काठीच बसेल आहे ब्राह्मण. मग तो भिक्षा मागणारा आला की त्याले म्हणे हा भटो या गावी एक पुरुष असती की. त्याले म्हणत ओ ब्राह्मण बाबा तुमच्या गावात एक मोठे थोर पुरुष राहतात. तो म्हणे कोणते. गोजरू वैखू गौरवर्ण म्हणजे खूप सुंदर देखणे आणि गौरवर्ण. आपण जसं म्हणतो गोरापान आणि गौरवर्ण. गौरवर्ण श्रीमूर्ती म्हणजे गौरवर्ण त्यांच्या रंगरूप आहे. लंबकर्ण विशाळ नेत्र त्यांचे कान मोठे लांब लांब आहेत. विशाळ नेत्र म्हणजे डोळे मोठे मोठे डोळे एकदम सुंदर हरणाच्या डोळ्यासारखे डोळे आहेत की ते पाहून माणूस दीप्तिमान होते. त्यांच्याकडे पाहावंसं वाटते असे त्यांचे हरणासारखे मोठे मोठे डोळे आहेत. अजान बाहू. अजान बाहू म्हणजे मोठे मोठे हात मस्तपैकी जबरदस्त बिलकुल धिप्पाडचे धिप्पाड. 32 लक्षण कटी प्रदेश एक सुडा. 32 लक्षणं म्हणजे 32 लक्षणं असणारी ते व्यक्ती आहे. एक कटी प्रदेशी सुडा म्हणजे त्यांच्या कमरीवर फक्त एकच वस्त्र गुंडाळलेलं असते. 32 लक्षणे म्हणजे त्यांच्यात कोणताही अयब नाही असे ते थोर पुरुष. श्रीमुकुटावरी कुसुळा. कमरेला एक कटी प्रदेश म्हणजे 4 हाताचा कपडा लपेटलेला आहे. श्रीमुकुटावर एक दुपट्ट ओढलेला आहे. श्रीकरी अंजुळी पाणी पात्र. एका हातामध्ये जसं ते कमंडलू राहत होतं पाण्याचं असं नव्हतं. खाली असं मोठं त्याला अशी झाली राहायची हातात त्याच्यात पाणी राहे कमंडलू म्हणत आपण त्याले. तसं श्रीकरी अंजोळी पाणी पात्र म्हणजे एका हातामध्ये ते पाणी पात्र म्हणजे कमंडलूसारखं एक पाणी पात्र त्यांच्या हातात आहे. ऐसे गोसावी तिये गावी राज्य करीत अशी ती की. अशा वर्णनाचे. लंबकर्ण म्हणजे मोठे कान, विशाळ नेत्र म्हणजे एका हरणासारखे मोठे मोठे डोळे, केस कळाकूट मोठी असलेली, एक वस्त्र घातलेले, खांद्यावर एक वस्त्र, हातामध्ये पाण्याचं कमंडलू आणि 32 लक्षणी मूर्ती की त्या मूर्तीला पाहिल्यानंतर माणूस दीप्तिमान होतो, आकर्षित होतो. असे ते पुरुष तेथे राज्य करीत आहेत काय. तो म्हणे हो असती निकेती असती ना निकेती असती. तो म्हणे हो आहेत तसे पुरुष तिथं राज्य करून तिथं आहेत. मग ते कसे काय आहेत ते ठीकठाक आहेत की नाही. हा म्हणे हो ते एकदम तंदुरुस्त स्ट्रॉंग आहे ठीक आहे. त्यांची शरीर प्रकृती वगैरे असं काही विशेष नाही आहे. ते एकदम तंदुरुस्त स्ट्रॉंग आणि ठीक आहे. मग दुःख करीती ऐसा कैसा वसुरू असे नायका ऐसा असे ऐसे ते दिसवडी नीच पुसती. मग त्याला दुःख करू लागला की बा स्वामी तिथं आहे त्यांचा अवसर होतो सर्व होतो आणि मी वंचित होऊन राहिलो स्वामीजवळ जाऊ शकत नाही. कारण स्वामींनी सांगितलं की तुम्ही इथंच थांबा 15 दिवसांनी आम्ही तुम्हाला दर्शन द्यायला येत जाऊ. आणि त्याचा तिकडे अवसर चालू आहे मी एकटा तिकडे पडलो आहे. तो दुःख करू लागला कशासाठी स्वामीच्या दर्शनासाठी स्वामीच्या भेटीसाठी. पण स्वामीचं वचन होतं तुम्ही या गावात थांबा. त्याच्यामुळे तो तिथून काही हालू शकत नव्हता. ते या कैसा अवसरू असे स्वामी तिथं आहेत
त्याचा पूजा अवसर कसा चालू असेल, अवसर कसा असेल, काय त्यांची पूजा होत असेल, त्याच्या मनोमनी तो असा विचार करे. आणि त्या कार्यासाठी मी तिथं हजर नाही आहे म्हणून त्याला खूप दुःख होत जाईल, तो दुःख करत जाईल. न ऐसा ऐसा असे ऐसे ते दिसवडी नीच पुसती. अशा प्रकारे दररोज तो ब्राह्मण येत जाय भिक्षा मागायसाठी. आणि हा बिलकुल तपेलच राहे त्याच्यावर. तिथं तो आल्याबरोबर रोज रोज त्याचा तोच प्रश्न असे की अशा अशा वर्णाचे असे असे माझे स्वामी तिथं राज्य करतात काय, त्यांचे विशाल नेत्र, लंब कर्ण, एककटीसुद्धा प्रदेश. तोच प्रश्न त्याला रोज रोज विचारत जाय. असे काही दिवस निघून गेले पाठोपाठ. त्याचा प्रश्न विचारायचा तोच आणि उत्तर देत जाय तेच, एकच, त्याच्यात कोणताही फेरबदल नाही. ऐसा एकुदी ब्राह्मणी म्हणितले, काही पा स्त्रियाशी पुरुषाचा वेदू, पुरुषाकी स्त्रीचा वेदू, पुरुषाशी पुरुषाचा ऐसरा वेदू काहीसा पा. त्यानं विचार केला, बा एका स्त्रीला पुरुषाचे वेद लागतात किंवा पुरुषाला स्त्रीचे वेद लागतात. हे तर आपण ऐकलं की बा तो बाईवर प्रसन्न असते म्हणून तिची वाट पाहते, किंवा ती एखाद्या माणसावर प्रसन्न असते म्हणून त्याची वाट पाहते. हे आपण ऐकलं आहे. किंवा बाईचं माणसावर प्रेम, माणसाचं बाईवर प्रेम, हे आपण ऐकलं. पण माणसाचं माणसावर प्रेम हे सालं मी पहिल्यानंच ऐकून राहिलो. काय म्हणते, माणसाच्या माणसावर एवढं प्रेम की तू दररोज बिलकुल मला येऊ देत नाही, तर बिलकुल मा चालणं बोलणं बंद करते, पहिले तेच विचारते. मग तो विचार करत बसला ब्राह्मण. पुरखा का ऐसना वेदू काहीसा पा. म्हणजे एका माणसाला दुसऱ्या माणसाचं एवढं प्रेम योग लागणं, एवढं वेद लागणं, आणि त्या माणसाबद्दल एवढी कळकळ वाटणं, मनातून कळकळ वाटून दररोज विनंती करणं, हे तो सालं काही आश्चर्याचीच गोष्ट आहे. तो थक झाला. एकुदी भगती ब्राह्मणा ते पुसिले, तव तेही ते म्हणितले, ते तुम्ही नेना भगती म्हणितले कैसी, ना ते ऐसे वर्तले. मग एका दिवशी आणखी तो भक्त आला. त्यानं ठरवलं की हे सारं रोज रोज मला हा परेशान करते, हे खरं काय खोटं काय आज आपण याचं निष्पाप काढायचंच. मग त्यानं ठरवल्याप्रमाणे जसा तो आला, तव तेही ते म्हणितले, ते तुम्ही नेनो. जसं यानं विचारलं ते असं तसं येऊ ते रोजच्या प्रमाणे. तो म्हणते, काहून तुम्हाला माहीत नाही काय? तो म्हणते, नाही. भगती म्हणितले कैसे. मग भगत माहीत नाही काय झालं, कसं झालं, काय माहीत नाही म्हणता तुम्ही, आम्हाला काही माहीत नाही, आम्हाला तुम्ही सांगा. नाते ऐसे नि ऐसे वर्तले, सर्मनिमित्ते ऐसे उमटविले, भगती म्हणितले. तो बामन काय म्हणते, तुला खरंच मालूम नाही? नाही. काय गोष्ट करतो राजा? नाही. अरे त्याला सर्पदंश झाला, आणि सर्पदंश झाल्याचे ते सरले. ह्या बामनानं खोटं सांगलं. हा भटो हे सत्य ना सत्य, सत्य ना सत्य, सत्य ना सत्य. म्हणजे 3 वेळा त्यानं विचारलं, ब्राह्मण देवता खरं सांगाय, खरं आहे की खोटं आहे? तो म्हणे खरं आहे. खरं खरं सांगा बरं तुम्ही, खरं आहे? तो म्हणजे हो ना बाबा, खरं आहे ना, खरंच सांगा म्हणे तुम्ही सांगताय खरं आहे की खोटं आहे? 3 वेळ विचारलं. तर तिसऱ्याने ब्राह्मणानं काय म्हटलं, हो मी जे सांगतो ते पूर्ण सत्य आहे. त्या पुरुषांना सर्पदंश झाला आणि सर्पदंशामुळे त्यांचा जीव गेला. ऐसे त्रिविधी पुसिले, तेही त्रिसुधी तैसेजी म्हणितले. त्यानं 3 वेळ विचारलं आणि यानं 3 वेळ तसंच उत्तर दिलं, खोटं बोलून. आणि
धडे करी पडिले. जसं 3 वेळ सांगितलं की हो खरी गोष्ट, तर दडेकरी म्हणजे त्या नदीच्या कराडीवर, नदीच्या किनारीवर. जसं तिसऱ्यानं म्हटलं हो खरी गोष्ट, तसं धडकनं त्या नदीच्या काठावर तो पडला. देह विसर्जले तेने ब्राह्मणे म्हणितले, आहा मी या ओखटे केले. त्यानं आत्मत्यागला, जीव सोडला. जसा डोमेग्रामच्या लीलेमध्ये डांगरेशाला स्वामींना म्हटलं की तुम्ही जा आता, तर त्याला हा स्वामींचा दुरावा जो आहे, वियोग जो आहे, तो सहन झाला नाही. त्याने जाऊन एका डबक्यामध्ये तोंड खुपसू आपला प्राण त्यागला. तसं यांनी म्हटल्याबरोबर त्यांनी धडकन उभ्यानं अंग टाकलं आणि त्या कराडीवर आणि आपला जीव सोडला. तो ब्राह्मण मरण पावला. तेने ब्राह्मणे म्हणितले, आहा मी या ओखटे केले. मग तो ब्राह्मण पस्तावला की सालं मीनं काय केलं हे. मी खोटं बोललो आणि माझ्या खोट्या बोलण्यामुळे त्या माणसानं त्यांना स्वामींचा वियोग सहन झाला नाही आणि त्यांनी ताबडतोब आपला देह त्यागला. ना म्हणून तैसाची तो ब्राह्मण बिहाला, अरे ओखटे झाले. तो खूप पस्तावला आला की माझ्या खूप मोठी ढोबळ चूक झाली, असं मी करायला नव्हतं पाहिजे, पण माझ्या झालं, आता मी काय करू. आता काही करीन, आता जे झालं ते झालं. मी खोटं बोललो, त्यानं जीव त्यागला, आता जे झालं आता मी पुढे काय करू. म्हणून गोसावी या पाशी सांगावे आला. तो परत त्या गावात गोसावी यांना सांगायला लागला. सांगितलं, जी स्वामी राया, एक तुमचा भक्त दैनंदिनी दररोज मला तुमचे खुशखबरी विचारत होता. मी त्याला दररोज सांगायचं तुमची खुशाली सांगत जाऊ, पण आज मी ठरवलं की मी त्याला खोटं सांगेन. तर माझी गलती झाली, मी असं खोटं त्याला सांगितलं. पण त्यानं मला 3 वेळेस खरं काय खोटं काय, खरं काय खोटं काय विचारलं. 3 वेळी त्यानं जे मला विचारलं तेच प्रश्नाचं उत्तर मी दिलं. त्यामुळे तिसऱ्यानं विचारल्यावर त्यानं धडकन नदीच्या किनारी कराडे तो पडला आणि त्यानं आपला जीव सोडला. मागील वृत्तांत अवघे गोसावी यापुढे सांगितले. घडलेला जो काही इतिहास होता महिन्या 15 दिवसातला, तो सर्व इतिहास त्यानं स्वामींना सांगितला की दररोज दैनंदिनी अशी घटना घडत होती. सर्वज्ञ म्हणितले. तेव्हा देव त्या ब्राह्मणाला म्हणाले, तो जो भिक्षा मागत होता त्याला, आहा ओखटे केले हा भटो ऐसा सत्य ही. स्वामी त्याला म्हणू लागले, ब्राह्मण देवता तुम्ही काय केलं. हे खरं जरी असतं तर समोरच्यानं सांगतेवेळी थोडासा विचार केला असता की जसं आमचं मरण आलं, हे खरं जरी असतं तर त्याला जे आमचे भेद होते त्याच्यामुळे त्या माणसानं विचार केला असता, सत्य सांगायचा विचार केला असता. तुम्ही खोटं सांगायचा विचार नाही केला. म्हणजे अशी घटना जर घडली असती तरी बी समोरच्यानं सांगत्यानं 4 वेळ विचार केला असता की मी याने कसं सांगू. असं घडल्यावर मी सांगत नाही, ते न घडल्यावर खोटं सांगायला यानं किती हिंमत केली त्या भिक्षुकानं. अर्धू न बोलीजे, काय अर्थू न बोलीजे म्हणजे जे खरं आहे तोही सांगणारा एक वेळ विचार करीन की मी सांगलं त्याचा अर्थ काय होईल, अनर्थ होईल. तो खरं असल्यावर मी सांगताना विचार करते. मायसने असत्य तुम्हाशी कैसे बोलवले. मग खरं सांगायला माणूस जर विचार करते तो खरं सांगू शकत नाही, मग तो खोटं तुम्ही कसं सांगलं त्याला. काय
मायसने असत्य तुम्हाशी कैसे बोलिले. तुमच्याच्यानं एवढं खोटं नाटक कसं बोलणं झालं, तुमची हिंमत कशी झाली त्याला सांगायची. पहा, किंवा खरी घटना जरी असली तरी समोरचा माणूस एक वेळ सांगतेवेळी विचार करीन, किंवा आपण जर असं सांगितलं आणि यदा कदाचित काही अनर्थ घडला त्याचे दोष आपल्याला लागतील. तुम्ही हा विचार काहीच नाही केला आणि डायरेक्ट खोटे बोलले तुम्ही. आणि आता कवनी न मायेचा पोटी रिगालं, आणि आता कवनी मायेचा पोटी रिगालं. आता तुने हे असं केलं, कोणाच्या मायेच्या पोटात बी अशी गोष्ट ठरत नाही. हां, आणि तुने हे असं केलं, खूप वाईट केलं, खूप दुःख स्वामी, खूप त्याच्यावर खूप नाराज झाले. मग गोसावी तियेशी पुसिले, भटो तुमचे कुदळी पावड असे. तीही म्हणे दिले, जी जी आहे घेऊन या. मग सर्वज्ञ त्या ब्राह्मणाला म्हणाले, कुदळी पावळं तुमच्या इथं आहे काय. त्यांनी सांगितलं, हो कुदळी पावळं माझ्या इथं आहे. जा घेऊन या की. स्वामींनी म्हटलं, जा तुमच्या घरून कुदळी पावळं तुम्ही घेऊन या. गेले कुदळी पावडे घेऊन आले, गोसावी तेथ बीजे केले. तो मग ब्राह्मण आपल्या घरी गेला. त्यानं कुदळी पावळं, गड्डा खोद्याचं जे काही साधन असत ते सोबत आणलं आणि स्वामीजवळ तो आला. गोसावी ते श्रीकरे स्पर्शिले. तो जसा स्वामींजवळ आला तर स्वामींनी ते स्पर्शिले, आपल्या हातानं त्या अवजाराला स्पर्श केला, कुदळी आणि पावड्याला. आता अर्थात याच्यात हे लिहिलं आहे फक्त की बा तुमच्या इथं कुदळी पावळा आहे काय. त्यानं म्हटलं, हो तो कुदळी पावळं घेऊन आला. स्वामींनी आपल्या हाताचा स्पर्श केला. मग तो एकटाच आला की त्यानं सोबत कोणी आणलं, हे भाष्यकाराने याच्यात लिहिलेलं नाही आहे. फक्त एवढंच लिहिलं की तो गेला आणि तो कुदळी पावळं घेऊन आला. स्वामींनी त्या कुदळी पावल्याला आपला हात लावला, स्पर्श केला, कुदळी पावल्याला स्पर्श केला. जसं आपण म्हणतो पेटीमध्ये लोहा आहे, तांबरं आहे, मग त्याप्रमाणे ते कुदळी आणि पावळं जे होतं ते लोह आणि त्याचा जो दांडा होता ते काष्ट. म्हणून आपण काष्ट जे वापरतो तसे काष्ट आहेत, ज्याचा स्वामींचा संबंध झालेला आहे. आणि लोहाचा विषय जो आपण म्हणतो तेच ना, तो दांडा आला की नाही, कुदळी पावळं, तो दांडा आला आणि कुदळी पावळं आलं तर स्वामींनी त्याला हात लावला, स्पर्श केला. हात लावला, स्पर्श केला, मग ते कुदळी आणि ते लोखंड होतं त्याचे विशेष बनले कालांतराने. त्याला आपण म्हणतो लोह. आणि तो दांडा जो होता ज्याला स्वामींनी हात लावला त्याचे काष्ट झाले, त्याचे काष्ट झाले. म्हणून आपण म्हणतो केश, कळा, काष्ट असे जे आहेत सर्व त्या पद्धतीने ते काष्ट आणि ते तयार झाले तिथं. गोसावी ते श्रीकरे स्पर्शिले, म्हणजे गोसावी यांनी तिथं त्यांना स्पर्श केला. म्हणून समजा आपल्या जो लोहाचा विशेष, काष्टाचा विशेष हे विशेष आहे, तर त्यांनी त्या तिथं स्पर्श केला म्हणून. मा गोसावी ते श्री दोन देशी धरुणी झाले. मग ते या ब्राह्मणा करवे खाच खणविले. स्वामी तिथं आले जिथं तो वारला होता तिथं. त्याचं डोकं धरलं स्वामींनी, हातात त्याचं डोकं धरलं. आणि तो जो ब्राह्मण होता त्यांनी गड्डा खोदला, त्यांना दहन देण्यासाठी त्यांनी गड्डा खोदला. मग ते ब्राह्मणा करवे खाच खणविले, ब्राह्मणाकडून गड्डा खोदला. रिगोनी पाहिले, आपण काय कप म्हणतो त्याला, नाही का म्हणतो, कपार, तसा गड्डा खोदला त्या ब्राह्मणानं.
मग मानेकडे गोसावी धरले. गोसावी यांनी तो जो मेलेला ब्राह्मण होता मानेकडे एक हात घालून असं कमरेजवळ पकडून त्यांनी सहारा दिला आणि उठले. पायाकडे तेही ब्राह्मणे धरले. स्वामींनी मुंडकं धरलं, पाठीशी हात घातला आणि अद्दर उचललं आणि तो जो ब्राह्मण होता त्यानं पाय धरले त्या डेड बॉडीचे म्हणजे प्रेताचे. महाभगताचा निक्षेपू केला. अशा प्रकारे तो जो भगत होता त्याचा निक्षेपू म्हणजे अंतिम संस्कार 10 त्याचं त्यांना पुरवलं. स्वामींनी मस्तकाकडून धरलं, त्या बामणानं पाय धरले. अशा प्रकारे त्या गड्ड्यात त्यांना ठेवलं आणि त्यांचा अंतिम संस्कार त्यांना केला, त्यांना तिथं पुरवलं. निक्षेपू केला मग सर्वज्ञ म्हणितले. बाई अशी तेथ घडीभरी औचेनी ना मग ते तेथून निघाले. त्यांचा निक्षेप केल्यानंतर त्यांना पुरवल्यानंतर स्वामी थोडा वेळ तिथं थांबले. त्याच्यानंतर बाई अशी तेथ घडीभरी औसेची ना मग ते तेथून निघाले. थोडा वेळ त्याच्या पायाजवळ तिथं थांबले. काही वेळ असं जसं आपण म्हणतो की नाही, काही कोणी सभा घेते, काही कसं, तर त्या टाईमला स्वामीच होते. तर थोडा वेळ तिथं थांबले, उभे राहिले आणि नंतर स्वामी तिथून समोरच्या मार्गाने निघून गेले. दंडवत हो.